Hello and welcome to our series Each Week a Case Law. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट केले. 1950 ला कॉन्स्टिट्यूशन अंमलात आले. त्यानंतर कित्येक जणांनी ते बदलण्याचा प्रयत्न केला व आजही कित्येक लोक त्याच्यावरती राजकारण करत आहेत. तरी पण आज पण आपले कॉन्स्टिट्यूशन इतके मजबूत असण्यामागचे जर श्रेय कोणाला जाते तर ते केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला या केस मधून उदयास आलेल्या डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर ला जाते. तर हीच डॉक्ट्रिन ज्या केस मधून उदयास आली ती म्हणजे केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, जी केस आज आपण बघणार आहोत. The case was heard by 13 judge bench of Supreme Court, largest bench ever, and decided with 7:6 majority. The judgment of this case is 703 pages long and the judges are sat for 68 days of hearing. या केस मधला कोर्टासमोर असलेला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की पार्लिमेंटला कॉन्स्टिट्यूशन अमेंड करायची अनलिमिटेड पॉवर आहे का. तर मग आपण स्टार्ट करूया फॅक्ट्स ऑफ द केस पासून. आफ्टर द इंडिपेंडन्स प्रत्येक स्टेटनी आपल्या स्टेट मधील सोशल आणि इकॉनॉमिक इनइक्वॅलिटी सोबत टॅकल करण्यासाठी वेगवेगळे लँड रिफॉर्म्स पास केले. त्याचप्रमाणे केरला गव्हर्नमेंटनी आपल्या सोशल आणि इकॉनॉमिक इनइक्वॅलिटीला ॲड्रेस करण्यासाठी व टॅकल करण्यासाठी केरला लँड रिफॉर्म ऍक्ट पास केलेला होता. ह्याच ऍक्टमुळे लोकांचा प्रॉपर्टी ओनरशिपचा आणि मॅनेजमेंटचा राईट हा रेस्ट्रिक्ट झालेला होता. ह्याच ऍक्ट अंडर स्टेटनी कसौरगड डिस्ट्रिक्ट मधली एडिनरमठची लँड ॲक्वायर केलेली होती. त्यामुळेच केशवानंद भारती, जे की त्यावेळी एडिनरमठचे हेड होते, त्यांनी सुप्रीम कोर्ट मध्ये आर्टिकल 32 च्या अंडर हा केरला लँड रिफॉर्म ऍक्ट चॅलेंज केला. कारण त्यांचे आर्टिकल 14 म्हणजे राईट टू इक्वॅलिटी, आर्टिकल 19(1)(f म्हणजे राईट टू प्रॉपर्टी, आर्टिकल 25 आणि आर्टिकल 26 फ्रीडम टू मॅनेज रिलीजियस अफेअर्स हे व्हायोलेट झालेले होते. ही केस ज्यावेळी सुप्रीम कोर्ट मध्ये पेंडिंग होती त्याच वेळी पार्लिमेंटनं 24th, 25th आणि 29th अमेंडमेंट ऍक्ट पास केले. कारण IC गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केस मध्ये सुप्रीम कोर्टनं पार्लिमेंटच्या फंडामेंटल राईट्स अमेंड करण्याच्या पॉवरवरती रेस्ट्रिक्शन्स घातली होती. हीच रेस्ट्रिक्शन्स रिमूव्ह करण्यासाठी पार्लिमेंटनं हे अमेंडमेंट ऍक्ट पास केलेले होते. तर मग 24th अमेंडमेंट ऍक्ट 1971 काय होता तर ह्या ऍक्टच्या अंडर पार्लिमेंटला पॉवर भेटली की ते कॉन्स्टिट्यूशन मधील कोणतीही प्रोव्हिजन अमेंड करू शकतात. त्यासाठी त्यांनी आर्टिकल 13 आणि आर्टिकल 368 अमेंड केलं आणि 25th अमेंडमेंट ऍक्टच्या अंडर आर्टिकल 31C इन्सर्ट करण्यात आला. त्यामुळे गव्हर्नमेंट कोणतीही प्रायव्हेट प्रॉपर्टी पब्लिक पर्पजसाठी ॲक्वायर करू शकते. पार्लिमेंटनी केरला लँड रिफॉर्म्स ऍक्ट प्रोटेक्ट करण्यासाठी 29th अमेंडमेंट ऍक्ट पास केला. या ऍक्टच्या अंडर केरला लँड रिफॉर्म्स ऍक्ट हा 9th शेड्यूल मध्ये पुट करण्यात आला, जेणेकरून ह्या ऍक्टचा ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येणार नाही. तर या केस मध्ये की लिगल इश्यूज काय होते. फर्स्ट, पार्लिमेंट कॉन्स्टिट्यूशन अमेंड करू शकतं का आणि ते कोणत्या एक्सटेंट पर्यंत करू शकतं. सेकंड, 24th अमेंडमेंट ऍक्ट, 25th अमेंडमेंट ऍक्ट आणि 29th अमेंडमेंट ऍक्ट हे कॉन्स्टिट्यूशनली व्हॅलिड होते का. आता या केसमध्ये पेटिशनर्सचे आर्ग्युमेंट असे होते की पार्लिमेंटची जी अमेंडिंग पॉवर आहे ती रेस्ट्रिक्टेड आहे आणि बेसिक स्ट्रक्चरला अल्टर करू शकत नाही. यासाठी त्यांनी सज्जन सिंगची केस रेफर केली होती आणि 24th आणि 25th अमेंडमेंट या फंडामेंटल राईट्सच्या अगेन्स्ट आहे. आर्टिकल 368 च्या अंडर ज्या अमेंडिंग पॉवर आहेत त्याला कॉन्स्टिट्यूशनल रेस्ट्रिक्शन्स आहेत. आणि इम्पॉर्टंट म्हणजे कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेले फंडामेंटल राईट्स हे सिटीजन्सच्या फ्रीडमला प्रोटेक्ट करण्यासाठी दिलेले आहेत. त्यामुळे पार्लिमेंट ते अमेंड किंवा त्यांच्यापासून काढून घेऊ शकत नाही. या केसमध्ये रिस्पॉन्डंटचे आर्ग्युमेंट्स असे होते की पार्लिमेंट कॉन्स्टिट्यूशनचा कोणताही पार्ट, इवन फंडामेंटल राईट्स अमेंड करू शकते अंडर आर्टिकल 368 आणि लोकांच्या इच्छा आणि बदलत्या गरजा पाहता पार्लिमेंटच्या अमेंडिंग पॉवर्स ह्या कंट्रोल करता येणार नाही. आणि ह्यापूर्वी कोर्ट रुलिंग्स मध्ये पार्लिमेंटच्या अमेंडिंग पॉवर्स वरती रेस्ट्रिक्शन्स घालण्यात आल्या त्याही इनकरेक्ट होत्या. 24th, 25th आणि 29th अमेंडमेंट ऍक्ट हे देखील व्हॅलिड आहे. सोशल आणि इकॉनॉमिक रिफॉर्मसाठी पार्लिमेंटनी हा ऍक्ट पास केलेला आहे, त्यामुळे तो जस्टिफाईड आहे आणि सोशल जस्टिससाठी ही एक गरजेची स्टेप आहे. या केसचं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर 13 जजेसनी 7:6 या रेशोमध्ये जजमेंट दिलं. ते जजमेंट काय होतं तर या केस
मध्ये IC गोलकनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसचं जजमेंट ओव्हररूल करण्यात आलं आणि 24th अमेंडमेंट ऍक्ट हा व्हॅलिड ठरवण्यात आला. म्हणजेच पार्लिमेंटला ॲब्सोल्यूट पॉवर आहे की कॉन्स्टिट्यूशनची कोणतीही प्रोव्हिजन ते अमेंड करू शकतात, पण कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक फीचर आणि प्रिन्सिपल्स मध्ये ते इंटरफेअर करू शकत नाही. हीच होती डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर. त्याचबरोबर 25th अमेंडमेंटचा सेकंड पार्ट अल्ट्रा व्हायरस असल्यामुळे स्ट्रक डाऊन केला आणि त्याचबरोबर 29th अमेंडमेंट ऍक्ट हा देखील व्हॅलिड ठरवण्यात आला. परंतु जर कोणताही लॉ जर 9th शेड्यूल मध्ये ऍड केलेला असेल आणि तो बेसिक स्ट्रक्चरला व्हायोलेट करत असेल तर त्याचं ज्युडिशियल रिव्ह्यू हे होऊ शकतं. अशा प्रकारे डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर हे संविधानाचा जो मूळ ढाचा आहे त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करत आलेलं आहे. थँक्यू.